अध्याय पहिला. श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात सर्वप्रथम लेखक भगवान श्री गणपती, सरस्वती देवी आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नमस्कार करतो. तो प्रार्थना करतो की माझ्याकडून हा पवित्र ग्रंथ नीट लिहिला जाओ आणि कोणतेही विघ्न येऊ नये. यानंतर लेखक गुरूंचं महत्त्व सांगतो. तो सांगतो की गुरु हेच साक्षात देव आहेत. गुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात आणि जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात. म्हणूनच गुरूंची सेवा आणि भक्ती करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे गुरुचरित्र वाचण्याचे फायदे सांगितलेले आहेत. जो कोणी श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो त्यांच्या घरात सुख शांती येते, त्यांची दुःख दूर होतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. गुरुचिंतन केल्याने मन शांत होते आणि जीवन आनंदी होतं. यानंतर या अध्यायात नामधारक नावाच्या भक्ताची कथा सांगितलेली आहे. नामधारक हा गुरूंचा खूप मोठा भक्त असतो. तो नेहमी गुरूंचं नामस्मरण करत असतो, पण त्याच्या मनात एकच इच्छा असते, त्याला गुरुचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं. ही इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो खूप दुःखी होतो. तो मनापासून गुरूंना हाक मारतो आणि म्हणतो, हे गुरुदेव, मी तुमचा भक्त आहे, मला तुमचं दर्शन द्या. तुमच्याशिवाय मला कुणाचाही आधार नाही. तो भक्त पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने गुरूंची प्रार्थना करत राहतो. त्याची ही खरी भक्ती पाहून गुरु प्रसन्न होतात. जसं आई आपल्या लेकरासाठी धावत येते, तसं गुरु आपल्या भक्तांकडे धावत येतात. शेवटी नामधारकाला गुरूंचं दर्शन होतं. गुरूंचं दर्शन होताच त्यांच्या मनातली सगळी दुःख नाहीशी होतात. तो खूप आनंदी होतो आणि गुरूंच्या चरणी नम्रपणे वंदन करतो. त्याला अंतःकरणात शांती आणि समाधान मिळतं. या अध्यायातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. आपण जर मनापासून आणि खऱ्या श्रद्धेने गुरूंची भक्ती केली तर गुरु नक्की आपल्यावर कृपा करतात. गुरु कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत. म्हणूनच आपण नेहमी गुरूंवर विश्वास ठेवावा, त्यांची भक्ती करावी आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगावं. शेवटी एवढंच, ज्याची भक्ती खरी असते त्याला गुरु नक्की भेटतात. तर मित्रांनो, असा होता श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा सुंदर आणि भावपूर्ण अर्थ. या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळतं की गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवावा, मनापासून भक्ती करावी आणि श्रद्धा कधीही सोडू नये. कारण खऱ्या भक्तीला गुरु नक्की प्रतिसाद देतात. जर तुम्हाला हा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे रोज अध्यायाचे अर्थ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडा. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायाच्या अर्थासोबत. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.